नमस्कार. बिहारच्या राजकारणात झालेल्या एका पोटनिवडणुकीच्या निकालानंतर देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये दावा केला आहे की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या पारंपरिक मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे प्रशांत किशोर यांनी विजय मिळवत भाजपला मोठा धक्का दिला आहे. यापुढे त्यांनी म्हटलं आहे की प्रत्येक गोष्टीला एक डेडलाईन असते आणि ती भाजपची डेडलाईन आता जवळ आली आहे. हा निकाल त्याचाच एक संकेत देतो. रोहित पवार यांनी या विजयाबद्दल प्रशांत किशोर यांचे अभिनंदन करत भाजपच्या गडात घुसून भाजपलाच पाणी पाजल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन अशा शब्दात त्यांचं कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या पोस्टमध्ये अपना टाइम आएगा नव्हे तर अपना टाइम आ गया असं म्हणत विरोधकांच्या बाजूने राजकीय वातावरण तयार होत असल्याचा दावाही केला आहे. याचबरोबर रोहित पवार यांनी डिलिमिटेशन विधेयकाबाबतही मोठं विधान केलं आहे. त्यांच्या मते दिल्लीतील जंतर मंतरवर झालेलं तरुणांचं आंदोलन आणि बांकीपूरमधील भाजपचा पराभव पाहता संसदेत डिलिमिटेशन विधेयक मंजूर होण्याची शक्यता कमी आहे. त्यांनी हे लोकशाहीचा विजय ठरेल असंही आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मात्र डिलिमिटेशन विधेयक संसदेत मंजूर होईल की नाही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा निर्णय झालेला नाही. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलेला हा राजकीय अंदाज आणि मत आहे. आता या संपूर्ण घडामोडीनंतर एक प्रश्न उपस्थित होतो की बांकीपूरमधील हा निकाल केवळ एक मतदारसंघापुरता मर्यादित आहे की आगामी राष्ट्रीय राजकारणाची नांदी ठरणार आहे. याबाबत तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच राजकीय घडामोडींसाठी आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.